नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्याच्या डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिव्हरवूड पार्क समोर देसाई नाका, खिडकाई रोड, शिळडायघर येथील अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी नायजेरियन येत असल्याची माहिती गोपनीय माहितीच्या आधारे ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने येथे सापळा रचून नायजेरियन नागरिक जॉन जेम्स फ्रान्सिस उर्फ ओनाह चिडोजी एथलबर्ट उर्फ जॉन इझुआ फ्रान्सिस याला ताब्यात घेतले आहे. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एकूण 67.18 लाखाचे 616.8 ग्रॅम वजनाचा MD हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश आलेलं आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी अंमली पदार्थ तस्कर आणि विक्री करणाऱ्याच्या विरोधात ठोस कारवाईचे आदेश दिले होते. ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने मागोवा याबाबत सुरू केला. रविवारी या पथकाला नायजेरियन इसम हा अंमली पदार्थ विक्रीसाठी डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी सापळा रचला आणि या ठिकाणी खिडकाई रोड शिळडायघर येथे हा सापळा रचला. घटनास्थळी नायजेरियन इसम नॉन जेम्स फ्रान्सिस उर्फ ओनाह चिडोजी एथलबर्ट उर्फ जॉन इझुआ फ्रान्सिस राहणार मस्जिद बंदर रोड मुंबई आणि मूळचा राहणारा नायजेरियाचा देशाचा नागरिक आहे. त्याच्या अंगझडतीमध्ये पोलिसांनी MD पावडर हस्तगत केली आहे. 661.8 ग्रॅम वजनाची MD पावडर हस्तगत करण्यात आली आहे. त्याची किंमत 66,18,000 रुपये इतकी आहे. त्याच्या विरोधात डायघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर अटक नायजेरियन तस्करावरती मुंबई ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत देखील गुन्हे दाखल आहेत. मुंबई बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यात आरोपी जॉन जेम्स फ्रान्सिसला न्यायालयीन शिक्षा ठोठावलेली आहे. तसेच 6 वर्षाचा तुरुंगवास भोगून सुटल्यानंतर ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने याला अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुन्हे शाखा ठाणे शहर च्या अखत्यारीत जे अंमली पदार्थ विरोधी पथक आहे त्या पथकानं मान्य पोलीस आयुक्त साहेब यांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं अंमली पदार्थांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले होते. त्या अनुषंगानं 12 जानेवारी रोजी देसाई नाका शिळडायघर येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक संशयित इसम ताब्यात घेतला, ज्याचं नाव आहे जॉन जेम्स फ्रान्सिस उर्फ अनाय चिडोजी, सध्या राहणार मस्जिद बंदर मुंबई, मूळ राहणार नायजेरियाचा आहे. त्याच्या ताब्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाला 661 ग्रॅम MD पदार्थ अंमली पदार्थ मिळून आला, ज्याची बाजार मूल्य किंवा किंमत अंदाजे 66 लाख इतकी आहे. या सदर आरोपीवर बांद्र्याला यापूर्वी एक अंमली पदार्थ कायद्याने तसेच खोटा पासपोर्टच्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे. सदरचा आरोपी हा 13 जानेवारी रोजी जेलमधून सुटलेला आहे. त्यानंतर सध्या या आरोपींना या गुन्ह्यामध्ये सदरचा माल कुठून आणला किंवा त्याच्यासोबत अजून कोण आरोपी त्याच्यामध्ये सामील आहेत किंवा तो माल तो MDचा अंमली पदार्थ आहे तो कोणाला सप्लाय करणार आहे किंवा कोणाला सेवन करण्यासाठी देणार होता, या अनुषंगानं अँटी नार्कोटिक सेल अधिकचा तपास करत आहे. त्याचबरोबर 9 जानेवारीला भिवंडीमध्ये गोवे नाका कोणगाव येथे 2 संशयित आरोपी ताब्यात घेतले होते. एक नौशाद शेख आणि दुसरा मोहम्मद अन्सारी यांच्याकडून कोडिन फॉस्फेट युक्त रसायनच्या 467 औषधाच्या बाटल्या मिळाल्या, ज्याचा वापर नशा करण्यासाठी किंवा अंमली पदार्थ म्हणून केला जातो. सदरच्या औषधाच्या बाटल्यांना म्हणजे विदाउट प्रिस्क्रिप्शन विकण्यासाठी बॅन आहे. मेडिकल स्टोअरमध्ये ते विदाउट प्रिस्क्रिप्शन देऊ शकत नाही. त्या सदरच्या बाटल्या आरोपींकडे मिळाल्या. त्या अनुषंगाने देखील त्यांना ताब्यात पण गुन्हा दाखल केलेला आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर
propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. पर्यावरणपूरक उत्सव साजरे करणं ही समाज म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे आजवर प्रमाणेच मूर्तिकारांनी महापालिकेस सहकार्य करावे. त्यासाठी मूर्तिकारांना आवश्यक असलेली जागा, शाडूची माती यांची उपलब्धता महापालिकेकडून करण्यात येईल, अशी ग्वाही ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मूर्तिकारांसोबत झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आली. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांच्या आदेशानुसार पर्यावरण विभागाने नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये एका बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीमध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मूर्तिकार संघटना, गणेशोत्सव समन्वय समिती, स्वयंसेवी संस्था यांच्याशी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी संवाद साधला. जागा, शाडूमाती विक्रीसाठी प्रभागनिहाय जागा महापालिकेमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे. पीओपीऐवजी शाडूमातीच्या मूर्ती करण्यातही ठाण्यातील मूर्तिकारांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य महापालिका करेल, असं माळवी यांनी सांगितलं. हा वैयक्तिक विषय नसून जनहिताचा विषय आहे, त्याचा आपण मान राखला पाहिजे. मूर्तिकारांचे यामध्ये कोणतेही नुकसान होऊ नये अशी प्रशासनाची भूमिका आहे. त्यामुळे उत्सवाच्या खूप आधी जानेवारी महिन्यामध्ये ही बैठक घेत असल्याचं अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केलं. मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी देखील राबवण्यात आलेले उपक्रम आणि प्रशासनाकडून अपेक्षा याची माहिती दिली. जनहित याचिकाकर्ते रोहित जोशी, मूर्तिकार संघटनेतर्फे विजय बोरिंजकर यांना बैठकीमध्ये बोलण्यात आले होते. त्यांनी आपली मतं देखील मांडली. ठाणे गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष समीर सावंत, शुभम चिखले, मंगेश पंडित, साक्षी गांधी, नागोटणेकर यांनी मूर्तिकारांसोबत असलेले अनेक प्रश्न या बैठकीमध्ये मांडले. ठाण्यातील टीजे एज्युकेशन सोसायटीचे शेठ NKT महाविद्यालय यांनी कला मंडळ यांच्या समवेत NKT कला महोत्सव सोनोरस ही आंतर महाविद्यालयीन स्पर्धा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील, कार्यक्रमाच्या समन्वयक डॉक्टर योगेश्वरी पाटील आणि उपसमन्वयक डॉक्टर पल्लवी शहा यांच्या मार्गदर्शनाखाली अनुक्रमे 17 आणि 18 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. NKT कला महोत्सव सोनोरस ही आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचा उद्घाटन सोहळा प्रमुख पाहुणे विजय वासुदेव आमीन यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील, समन्वयक डॉक्टर योगेश्वरी पाटील तसेच उपसमन्वयक डॉक्टर पल्लवी शहा यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. सदरच्या स्पर्धेमध्ये विविध मॅनेजमेंट, IT, आर्ट, फाईन आर्ट, परफॉर्मिंग आर्ट यांसारख्या अनेक विभागाच्या एकूण 44 स्पर्धा आयोजित केल्या आहेत. सदर स्पर्धेमध्ये 450 विद्यार्थी सहभागी झाले असून ही स्पर्धा सर्व कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. या स्पर्धेमार्फत विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा आणि सर्वांगीण विकास व्हावा हे या महाविद्यालयाचे ध्येय असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप पाटील यांनी सांगितले. माझे 2 शब्द 4 झाले ते आता संपवतो आणि तुम्हाला जर मी खूप भाग्यवान समजतो. मला आज डॉक्टर साहेबांनी इथे बोलवलं या उत्सवासाठी. आज सुरुवात आहे, आज 2 दिवस आहे हा उत्सव. मला खरंच माझ्या कॉलेजची आठवण आली आणि या उत्सवाची खास गोष्ट अशी आहे की हे सगळं स्टुडंट्सनी अरेंज केलेलं आहे. म्हणजे मी काल वाचलं की कोण काय आहे आणि कोण काय करणार आणि काय. तर त्यांनी सांगितलं की एक दिवस जसं आपण टीचर्स डे शाळेत करायचो तसं पण वेगळं इथे आज आम्हाला इथे बसवलं आहे. पण मुलांनी सगळं काम इतकं सुंदर केलं आणि हा माझ्या खूप शुभेच्छा आहेत या उत्सवासाठी की हा कला महोत्सव असाच पुढे जावं आणि अजून दरवर्षी मला बोलवा, मी येणार इकडे. किंवा आज मला छान वाटतं आहे, माझ्या कॉलेजची आठवण आली आणि कॉलेजचे जे फंक्शन करायचो साधारणतः 30-40 वर्षापूर्वी. तर सगळ्यांनी एकत्र यावं, नाही तर आजकाल सगळं व्हर्च्युअल करतात. सगळं व्हर्च्युअलपेक्षा समोर एकमेकांना बोलून प्रत्येक स्टुडंटकडे काहीतरी कला असते पण त्याला आपण अरे नाही जाणे ते यार क्या तेरा ऐसा नाही. पण प्रत्येक मुलाला वाव मिळेल या महोत्सवामध्ये. मी खूप शुभेच्छा देतो कॉलेजला आणि
स्टुडंट्सना सुद्धा. महाविद्यालयाचा हा जो कला महोत्सव आहे सोनरस, हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा, त्याच्यामध्ये नेतृत्व कला असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या कला ज्या असतात त्यांना डायरेक्शन देणारा असा हा फेस्टिवल आहे. आणि हा फेस्टिवल विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला आहे. याच्यातून विद्यार्थी घडणार, विद्यार्थी वर्गात शिकतात पण वर्गाबाहेर ते घडत असतात. हा फेस्टिवल अतिशय मोठा हो, महान हो, अशीच फक्त मी यावेळेस सगळ्यांना शुभेच्छा देतो. ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे ठाणे ट्रॅफिक पोलिसांद्वारे रोड सेफ्टी मिशन 2025चं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाचं उद्घाटन ठाणे पोलीस कमिशनर आशुतोष डोंबरे, ठाणे पोलीस जॉईंट कमिशनर ज्ञानेश्वर चव्हाण, उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नागरिक, विद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावरती येथे उपस्थित होते. सध्या तरुण बाईकस्वारांच्या अपघाती मृत्यूची संख्याही वाढली आहे. या अनुषंगाने ठाणे ट्रॅफिक पोलीस जनजागृती करण्याचा मानस करत आहेत. अनेक कार्यक्रम व योजना हाती घेण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षभरात विना लायसन्स 19,312 केसेसची नोंद झालेली आहे. त्यामुळे पालकांनी 18 वर्षाखालील मुलांना गाडीचा ताबा देऊ नये असं आवाहन देखील वाहतूक पोलिसांनी केलं आहे. नियमांचं उल्लंघन करणारे विना लायसन्स चालकांवरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अल्पवयीन वाहन चालकांसह पालकांवरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली. तर या उपाययोजना रस्ता सुरक्षितता किंवा ट्रॅफिक डिपार्टमेंट हे रेग्युलेशन, एज्युकेशन आणि इन्फोर्समेंट या 3 गोष्टींची जास्त निगडीत असून त्या विषयावरती जास्तीत जास्त लक्ष देऊन पुढील पावले उचलावीत. वाहतूक कोंडी ही आपल्या जॉग्राफिकल कंडिशनमुळे गर्दीच्या वेळी नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं आहे असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं. ठाण्यातील तिन्हात नाका नितीन कंपनी अशा ब्रिज चढणीला लेन कटिंग नाही तर अवजड वाहनं 10 नंतर सोडली जातात. अशा विविध कारणांमुळे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. सर्व कलाकारांचं सर्वांच्या वतीने मनपूर्वक एक मिनिट ऍक्शन देशाच्या प्रत्येक नागरिकावर त्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही आपलं प्रेम असणं तितकंच गरजेचं आहे. मंडळी, पुढच्या भागाकडे आपण बोलतोय. सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा इथे मी मनपूर्वक आपल्यासमोर जनजागृती आणि समाज प्रबोधन कार्य समिती यांच्या वतीने सादर केलं जात आहे. जनजागृती व समाज प्रबोधन कार्य समितीचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व कलाकार यांना विनंती करते. हॅलो 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 थोडा आवाज वाढवा. हॅलो हॅलो हॅलो. मी वेळोवेळी माझ्या भाषणातनं असेल आणि सगळ्यांना आवाहनही करतो की आपला साईड मिरर पेक्षा आपलं डोकं महत्त्वाचं आहे. पण तरीही त्या गोष्टीकडं बाईकस्वार जे संध्याकाळी किंवा दुपारी जातात, बाईकस्वार जे हायवेला चालतात ते त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांचा हेल्मेट जो आहे तो त्या साईड मिररवर ठेवतात. आणि पुढचं ब्लाइंड स्पॉटमध्ये जर हेवी व्हेकलच्या ब्लाइंड स्पॉटमध्ये आपण वाहन चालवलं तर आपण निश्चित आपल्या मृत्यूला आव्हान देत आहे किंवा त्याला निमंत्रण देत आहे. आपण सर्व पालकांना आणि त्यांना शाळेत आणि इतर ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी हा एज्युकेशनचा भाग आहे, तर त्याच्यात आपण एन्फोर्समेंट पण करत आहोत. विदाऊट लायसन्स जर आपण बघितले तर मागच्या वर्षी जवळपास 19,312 केसेस आपण लास्ट इयर केल्या होत्या विदाऊट लायसन्सच्या. तरीही लोकांना समजत नाही आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व पालकांना आवाहन करू इच्छितो की कृपा करून आपल्या 18पेक्षा कमी वयाच्या आणि ज्याच्याकडं लायसन्स नाही त्याला आपण वाहन आपलं त्याच्या ताब्यात देऊ नये. अगर दिलं आणि त्याच्याकडनं अपघात झाला तर आपल्यावरही गुन्हा दाखल होणार आहे. मालवणी महोत्सवामध्ये गुरुवारी भजनाच्या डबलबारीच्या सामन्यामध्ये दोघी महिला बुवांनी धार्मिकतेसह समाज प्रबोधनाचे दाखले देऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले. तब्बल 3.5 तास रंगलेल्या या संगीतमय वारीमध्ये महाराष्ट्रासह गौरवासह कोकणाच्या समग्र विकासाची गाथा मांडण्यात आली.
ठाण्याच्या शिवाजीनगर येथील उन्नती गार्डन मैदानामध्ये सीताराम राणे यांच्या कोकण ग्रामविकास मंडळातर्फे 19 जानेवारीपर्यंत मालवणी महोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं आहे। या मालवणी महोत्सवाला सायंकाळी महिलांच्या डबलबारीचा जंगी सामना कोकणातील बुवा सौ साची मुळम आणि भारती पाळेकर यांच्यामध्ये रंगला। मालवणी महोत्सवात प्रथमच पार पडलेल्या भजन मैफिलीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये दोन्ही महिला बुवांनी विविध मार्मिक दाखले देत संगीताचा नजराणा पेश केला। दोन्ही भजनी बुवांच्या मालवणी भाषेमध्ये संगीतमय वाद आणि संवादाचाही आनंद रसिकांनी लुटला। नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाळा टिका है, टिका मांगता तो ले लो। ठेचा आहे ना? ठेचा मग जितूबाई को मालूम आहे ठेचा? अरे आमच्या घरी असतो। मग घ्या रेग्युलर, मग घ्या। बरोबर, मुलींना पण खूप आवडतो ठेचा। एकदम मस्त। आज गुरुवार आहे तरी सुद्धा खवय्यांची गर्दी आहेच, पण यावेळी आश्चर्य असं आहे, आश्चर्य म्हणण्यापेक्षा ती काय महिलांची डबलबारी ठेवली आहे आणि बाजूला बघितलं तुडुंब गर्दी ही महिलांची डबलबारी भजन ऐकण्यासाठी लोकांनी केली आहे। आणि विशेष म्हणजे महिलांचा सहभाग त्या गर्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय। मालवणी महोत्सवामध्ये अशी महिलांची डबलबारी पहिल्यांदाच आपण आयोजित केली आहे आणि हे बघून एक समाधान अशासाठी वाटतं की आमची कोकणातली जी कला आहे, संस्कृती आहे, ती लोकांपर्यंत पोचते किंवा ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपलं कोकण ग्रामविकास मंडळाचा हा मालवणी महोत्सव एक माध्यम ठरत आहे, त्यामुळे आनंद वाटतो। अरे सीताराम राणे साहेबांनी माझा देखील इथे विचार केलेला आहे, कारण मी पण खानदेशी आहे, म्हणून त्यांनी वांग्याचं भरीत आणि थालीपीठ एक कोकणच नाही, त्यांनी आता पूर्ण महाराष्ट्र इकडे आणलेला आहे शिवाजीनगरात। टेस्ट खूप सुंदर आहे, तू खातो का? आलो 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 महाराष्ट्राचा एक खूप गौरववंत कार्यक्रम आहे आणि भारताचा आणि विश्वामध्ये आपला भारताची संस्कृती प्रसारित करू शकतो असा एक कार्यक्रम आहे। खूपच सुंदर आयोजन आहे। राणे साहेबांना खूप खूप अभिनंदन याबद्दल। ते खाऊन असं वाटतं की आपल्याला म्हणजे आपण विसरलेले स्वाद परत आपल्याला खायला मिळतात। आगरी युवक संघटनेतर्फे भूमिपुत्र पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या वडलोपार्जित कुळ कायद्याच्या जमिनीवरती बेकायदेशीर कब्जा करणे, कांदळवन, मॅग्नोज, खारफुटी जंगलावरती अधिकृत माती भराव करून नष्ट करणे, शेतात जाण्यास मज्जाव करणे, ठाणे महानगरपालिकेचा कचरा शेतात डम्पिंग करून शेती व कांदळवन नष्ट करणे या अशा विविध मागण्यांकरिता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आलं। दिवा येथील ग्रामस्थ यांनी लता गोयल, आदित्य गोयल, धर्मेंद्र कुमार गोयल हे गुंड आणून गावातील जागाही ताब्यात घेतली असून मूळ मालकाचा सातबारा उतरवून त्या ठिकाणी स्वतःचा सातबारा तयार केला आहे। तसेच लता गोयल, आदित्य गोयल, प्रवीण पाटील, कुणाल म्हात्रे, संदीप भुईर यांनी पालिका अधिकारी यांच्याशी संगनमत करून गणेश पाटील यांचं राहतं घर जमीनदोस्त केले असल्याचे गणेश पाटील आणि गोविंद भगत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे। विशेष मागण्या अशा आहेत का या हुसन मुल्लाचं ज्या ठिकाणी सावकारी लागलंय त्या सावकारीच्या अगोदरपासून आमची तिथे भूमिपुत्रांची कुलं आहेत। 1957 साली कुल कायदा आला आणि कुल कायद्याचा जनक आमचा वंशज, आमचा वारसदार नारायण नागो पाटील हे होते। त्यांनी तिथे आंदोलन केलं आणि कुल कायदा 1 एप्रिल
1957ला भारतभर लागू झालेले आहेत। कुलांचे हक्क तिथे साबित करण्यात आले आणि सावकार बरखास्त झालेले असताना हा हुसेनमुल्ला सावकार राहिला कसा? त्यानंतर 30 मार्च 1957ला ही संपूर्ण जागा 500-600 एकर जागा दिवा साब्यामधली कलेक्टरने, त्यावेळेच्या कलेक्टरने सॉल्ट डिपार्टमेंटकडे वर्ग केलेली। मग सॉल्ट डिपार्टमेंटची वर्ग केलेली जागा ही हुसेनमुल्लाच्या नावावर झाली कशी? सॉल्ट डिपार्टमेंट याच्यात कोणत्याही प्रकारची भूमिका घेत नाहीत। जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा ही जमीन हुसेनमुल्लाच्या नावावर केली, परंतु आमचे कुल हटवण्याचा अधिकार कोणालाही नाही। कुल तिथले भूमिपुत्र आहेत आणि हे जे कुत्रे आलेले आहेत, गोयल कुत्रा म्हणा तो हुसेनमुल्ला म्हणा, यांचा कोणताही तिथे अधिकार नसताना आमच्या कुल नष्ट केलेली जात आहेत। 6 ऑगस्ट रोजी माझा घर अनधिकृत आहे म्हणून त्याच्यावरती कारवाई केली। एक साईडला कारवाई चालू असताना दुसरीकडे बिल्डरची माणसं त्याच जमिनीला पत्र्याचं कुंपण टाकून बेकायदेशीरपणे ती जमीन ताब्यात घेण्याचं काम करत होते आणि तिथे पोलीस प्रशासन, महसूल विभाग, कांदलवन आणि कॉर्पोरेशन हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी तिथे असताना त्यांच्या देखरेखीत माझी जमीन जी माझ्या मालकीची आहे, माझ्या सातबाऱ्याची आहे, जिथं मी टॅक्स, लाईट बिल, पाणी बिल सर्व भरतो आहे, माझा मंदिर आहे, तिथे माझी जी काही घरं होती ती उद्ध्वस्त करण्यात आली, जो हॉल होते ते उद्ध्वस्त करण्यात आले आणि बेकायदेशीर पद्धतीने त्याला ताबा देण्यात आला। म्हणजे आज या अधिकारीच गुंडांची कामं करायला लागल्यात का? पोलीस प्रशासनाला घेऊन बेकायदेशीरपणे लोकांची घरं तोडून बिल्डरांना बेकायदेशीरपणे ज्या जमिनी बिल्डरच्या नाहीत त्या जमिनी देण्याची कामं करतायत। अक्षय गुडदेला विचारलं की बाबा तू नोटीस दिली नाही, तर त्यांनी सरळ सांगितलं की आपलं अनधिकृत काम आहे, त्याला मी नोटीस द्यायची गरज नाही। अशा प्रकारे जे हे बोलत होता तो, पण तिथे अनेक हजारो बेकायदेशीर कामं आहेत आणि मुंब्रा दिवा जर तुम्ही बघितला तर 95% हा अनलिगल बांधकामांचा गाव आहे आणि ह्या सर्व गोष्टी सोडून 10 माळ्याचे 12 माळ्याचे टावर सोडून याला माझा एक शेतघरच दिसला का, जो मी शेतामध्ये बांधलेला होता। आज 10 एकर जमीन आहे, म्हणजे एक घर तर बांधण्याचा मला अधिकार आहे। त्याची देखरेख करण्यासाठी माझी आंब्याची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत, त्याची देखभाल करण्यासाठी मंदिर आहे, तिथे काही कर्मचारी ठेवण्यासाठी। जी बेकायदेशीर डंपिंग चालू केलेली आहे, आज 6 ऑगस्टला कारवाई केल्यापासून जो रस्ता बंद केलेला होता तो मनीष जोशी जो डेप्युटी कमिशनर आहे ठाणे महानगरपालिकेचा, याला हाताशी धरून या लोकांनी कचऱ्याची डंपिंग चालू केली आणि कचऱ्याची डंपिंग चालू करण्याच्या नावावरती तिथे मुरुम भरणी केली जात आहे आणि बिल्डरला जागा लेवल करून देण्याची कामं या अधिकारी करत आहेत। जो मुंब्रा पोलीस स्टेशनचा सिनियर आहे त्याला जर कंप्लेंट करायला गेलो तर तो कंप्लेंट न घेताना जे कंप्लेंटर आहे त्यांना धमकवण्याची कामं करतो। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।